नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेतकरी वर्गाने पडीक जागेवर बांबूंची लागवड करावी, नामदार भरतशेठ गोगावले। मुंबई बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभे करणार, आमदार प्रवीण दरेकर। तालुक्यातील उद्योजक गोविंद चोरगे यांनी पाण्याचा नवीन प्लांट उभा केला आहे, त्याचा आदर्श तरुणाईने घेत लघु उद्योग उभारावे। त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाने पडीक जागेवर बांबूंची लागवड करावी, जेणेकरून त्यांचा आर्थिक स्तर उंचावत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळावे। त्यासाठी लागणारे सहकार्य मंत्री म्हणून मी करणार असल्याची ग्वाही दिली। तर आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकणातल्या तरुणांनी उद्योगधंद्यांसाठी पुढे यावे, त्यांना मुंबई बँकेमार्फत सहकार्य केले जाईल। लाडक्या बहिणीसाठी बँकेमार्फत 0 रुपये निहाय सुमारे 80,000 खाती उघडण्यात आली होती। या बहिणींना 1500 रुपयांचे 15,000 कसे होतील याचे धोरण बँकेमार्फत आखण्यात आले असून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आपण बँकेमार्फत सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली। पोलादपूर येथील गोविंद चोरगे यांच्या उद्योगासह प्रधानमंत्री ग्राम सडक योजना उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। पोलादपूर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाला असून खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 4,34,00,000, कामते ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 5,62,00,000 रुपये। या मोठ्या कामांचे भूमिपूजन सोहळा रोजगार हमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले, विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले। तसेच यावेळी साखर येथे गोविंद चोरगे यांच्या सावित्री पॅकेज अँड ड्रिंकिंग वॉटर प्लांटचे उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर मान्यवरांच्या समवेत प्रकाश दरेकर, चंद्रकांत कळंबे, भाजपचे मनोज भागवत, प्रसन्ना पालांडे, तुकाराम केसरकर, निलेश अहिरे, लक्ष्मण मोरे, उद्योजक गोविंद चोरगे, वैभव चांदे यासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार गोगावले यांनी तालुक्यातील तरुणांनी पुढे येत नवनवीन उद्योग उभारणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांना जी काही मदत लागेल ती दिली जाईल। तसेच बांबू लागवड केल्यास त्यापासून विविध वस्तू निर्माण करत उत्पन्न घेता येईल। आज तालुक्यातील चोरगे यांनी पाण्याचा व्यवसाय सुरू केला, त्यांनी सुद्धा लहान लहान पाणी बॉटल तयार करावे असे सांगत तालुका पुरता व्यवसाय न राहता जिल्ह्यासह आपल्या जिल्ह्यात उत्पादन विकले जावे अशी अपेक्षा व्यक्त करत सहकार्य निश्चित मिळेल असे आश्वासन गोगावले यांनी दिले। आमदार प्रवीण दरेकर यांनी 10 वर्षापूर्वी मुंबई बँकेचा अध्यक्ष झालो असताना महाडमध्ये सत्कार झाला। यावेळी सांगितले की तरुणांनी पुढे यावे, त्यांना बँकेमार्फत सहकार्य केले जाईल। मात्र कुणीही पुढे आले नसल्याची खंत व्यक्त करत आज माझ्या तालुक्यातील चोरगे यांनी कारखाना उभा केला, त्याचा मला अभिमान असल्याचे सांगत इतरांनी त्यांचा आदर्श घेत पुढे यावे असे सांगितले। लाडके बहिणींनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकेमार्फत नुकतेच धोरण राबवणार आहे, कोणतेही तारण न घेता 1 लाखापर्यंत कर्ज अल्पदरात देणार असल्याचे सांगत बँकेमार्फत आजपर्यंत देण्यात आलेल्या अनेक योजनांची माहिती दिली। तालुक्यातील तरुणाईने पुढे येत विविध योजनांची माहिती घेत उद्योजक म्हणून पुढे यावे यासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन यावेळी दिले। या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। वेगवेगळ्या टीका टिप्पण्या करतात, परंतु या लाडक्या बहिणींसाठी जेव्हा अकाउंट उघडायला त्या ठिकाणी पैसे नव्हते बरेचसे, तेव्हा मी टीव्हीवर बातमी ऐकली की 500,000 रुपये नाहीत। मुंबई जिल्हा बँक या राज्यातील एकमेव बँक आहे जिने 1ही रुपया घेतला नाही आणि लाडक्या बहिणींची आम्ही 80,000 अकाउंट उघडली। बरं, अकाउंट उघडली, आता 1,500चे 15,000 कसे होतील याचं मी परवा धोरण आणलं। परवा मी मुंबई जिल्हा बँकेमध्ये निर्णय केला की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अत्यल्प व्याजदरात कुठल्याही प्रकारचं तारण न घेता 10,000, 25,000, 50,000 आणि 1 लाख रुपयापर्यंत कर्ज त्यांना तात्काळ द्यायचं, अशा प्रकारचा निर्णय घेतला। माझ्याकडे 1 लाख लाडक्या बहिणींना छोटे मोठे उद्योगधंदे देण्याचा माझा प्रयत्न आहे, कारण या लाडक्या बहिणींना 15